नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पालखीचा दिवस 6वा. चालायला सुरुवात केलेली सकाळीच, पण मोबाईल स्विच ऑफ होता माझा, चार्जिंगच नव्हती, त्यामुळे सकाळी ब्लॉग चालू नाही करता आला. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे एका ठिकाणी. इकडे मोबाईल चार्ज केला आहे थोडा. आता बघूया जेवढं जमतं तेवढा व्हिडिओ काढू. आता दुसरा म्हणजे आज दुपारचा हॉल्ट आमचा नाशिकला आहे. नाशिकला साईलीलाची पालखी भेटेल आणि मग रात्रीचा हॉल्ट शिंदेगाव आहे. तर आता चाललो आम्ही. आता दोघंच आहे आम्ही, मी दत्तू आहे माझ्यासोबत, साईराम, आणि आमचा एक पार्टनर गायब झाला आहे, कुठेतरी पुढे गेला वाटतं. बघू, शोधतो त्याला आणि भेटतो तुम्हाला नंतर पुढे. चला, साईराम. तर साईराम मंडळी, तू साईराम. साईराम. आज काय सकाळपासून ब्लॉग बनवलंच नाही आम्ही, कारण आज सगळीकडेच लेट झाला आहे मला. नाश्त्याला गेलो, नाश्ता संपलेला. जेवायला गेलो, जेवायला फक्त कढी आणि भात राहिलेले, भाजी वगैरे सगळं संपलं होतं, त्यामुळे काही शूट केलं नाही मी आज. आता नाशिकला आलो. नाशिकला साईलीलाची पालखी भेटते दरवर्षी, पण तिथे पण यावेळी काय झालं माहिती नाही, साई सेवकचा रूट यावेळी चेंज झाला आहे. यावेळी पालखी आमची दुसऱ्या रस्त्याने आली. द्वारकाच्या इथून दरवेळी राईट मारतो आम्ही, त्यावेळी त्याच्या आधीच राईट मारला आणि आतून गल्ली वळतून आले पालखी. त्यामुळे काय माहिती नाही यावेळी साईलीलाची पालखी भेटेल की नाही भेटेल, बघू. चला, तोपर्यंत साई सेवकची पालखी बघा. देवा जोडियो मन देवा करे किशोर डमरो वाले भक्तावर सदा सुखकारी देश मुक्ति जारी हनुमान हे तुम सुभक्ति जयामानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं. तर साईराम मित्रांनो, मगाशी मी जस्ट बोललो की साईलीलाची पालखी यावेळी भेटते की नाही माहिती नाही, आणि 10-15 पावलं चालल्याच लगेच मागून साईलीलाचा रथ आला आणि पूर्ण पालखीचा तांडा आला. तर आम्ही तेव्हा सगळं सोडून फक्त एवढंच होतं की साईलीलाची पालखी घ्यायची आहे, दर्शन घ्यायचं आहे. नाही व्हिडिओ काढायची शुद्ध होती ना काय नाही, कसे आले तसे व्हिडिओ काढले. आणि त्याच्यानंतर आरतीला पण गेलो आम्ही, आरती घेतली, आरतीच्या व्हिडिओ वगैरे काढल्या आणि नंतर पुढे आलो. सगळं झालं, मित्रांना भेटलो. साईलीलामध्ये आपले मित्र चालतात, तर सगळे भेटलो, बोललो आणि आता पुढे चालत होतो. तर इथे आम्हाला समजलं की आम्हाला अजून एक बॅच भेटणार आहे. तर हा आहे नवीन बॅच, साई सेवकचा दुसरा नवीन बॅच आता आम्हाला भेटलाय. आता का दिलंय 2 बॅच ह्या वर्षी का नाही ते बहुतेक लोकांना माहिती पडलं असेल अजूनपर्यंत, जे साई पालखीत चालतात. आणि ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी दुर्लक्ष करा या गोष्टींकडे, कारण एक मोठा मंडळ असतं, त्याच्यात वादविवाद असतात. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण आलो आहे कशाला, पालखीत चालायला, साई भक्ती म्हणून आपण आलो आहे. आपण ते लक्ष द्यायचं. 2 बॅच भेटले, आम्ही तर 2 बॅच घालणार आहे. कोणत्या कमिटीचा कोणता बॅच आहे काय आम्हाला काय लेणं देणं नाही, फक्त बॅच घालायचे दोन्ही. पालखीला चालायला आलो आहे, चालायचं, बाकी सगळं ओम साईराम. साईराम.
तर मंडळी साईराम, आता आम्ही रात्री झोपायच्या हॉलला आलोय आणि बघतोय किती थंडी आहे, भरपूर थंडी, बेकार. आणि आम्ही काय थंडीचे कपडे स्वेटर बिटर नाही आणले, आता अशा आहेतच कपड्यात झोपायचे. साईराम.